नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाने एक जी आर प्रसिद्ध केला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जी आर आहे पोलीस शिपाई भरती संदर्भात, म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत बघा, या अगोदर मंत्रिमंडळाने असं जाहीर केलं होतं की येत्या वर्षात 15,000 पोलीस शिपायांची जागा भरणार आहोत. आता त्या संदर्भात जी आर सुद्धा निघलेला विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे. बघा, याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत हा जी आर प्रसिद्ध झालेला विद्यार्थी मित्रांनो 20 ऑगस्टला. बघा, म्हणजे आजच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. बघा काय म्हणते जी आर मध्ये, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 बघा 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत आणि 1 जानेवारी 2025 पासून तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत जेवढी काही रिक्त होणारी पदे आहेत ते भरण्यासाठी मान्यता देण्याबाबत हा प्रस्ताव दिनांक 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला आणि त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता शासन निर्णय काय म्हणते, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण बघा एकूण 15,631 पदे भरण्याकरिता उपलब्ध होणार आहेत. बघा, म्हणजे एकूण 15,631 पदे राहणार आहे पोलीस शिपायाची. त्याच्यामध्ये बघा, पोलीस शिपाई रिक्त पदाची संख्या बघा, पोलीस शिपाईची रिक्त पदाची संख्या राहणार आहे 12,399. त्यानंतर पोलीस शिपाई चालक त्याची 234 पदं राहणार आहेत. बँड्समनची 25 पदं राहणार आहेत आणि सशस्त्र पोलीस शिपायाची 2,393 पदं राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि कारागृह शिपाईची 580 बघा, कारागृह शिपायाचे 580 जागा असे एकूण 15,631 पदं म्हणजे भरतीसाठी उपलब्ध राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. बघा, हे खूप मोठी भरती राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे बघा, सुरुवातीला काय होतं की 30/9/2022 शासन निर्णयान्वये 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली 50% पदं भरण्यास अनुमती देण्यात आली होती. बघा, आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील म्हणजे पोलीस शिपाई या संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. बघा काय म्हणताय की ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 रिक्त पदे म्हणजे 100% पद भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजी शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे. बघा, म्हणजे काय तर 2022च्या शासन निर्णयान्वये फक्त 50% पदं भरण्यास मंजुरी देण्यात आली होती सरळ सेवेनं, परंतु ही जी पोलीस शिपाईची जी पदे आहेत ती अत्यंत तातडीने भरणे आवश्यक असल्यामुळे ही जी पदे 100% भरण्यास तुम्हाला आता
मान्यता देण्यात आलेली आहे बघा. यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 व दिनांक 21/12/2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती 24-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे ही जी परीक्षा ती OMR आधारित लेखी परीक्षा आहे, म्हणजे ऑनलाईन राहणार नाही, तुमची ऑफलाईन राहणार आहे OMR शीटवर. तसेच 2022 व 23 मधील संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेतील आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. बघा, अतिशय सगळ्या आनंदाची बाब आहे. म्हणजे ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे, परंतु त्याच्यामुळे बघा 2022 आणि 23 मध्ये पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून बघा, विशेष बाब म्हणून त्यांना काय या भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. म्हणजे ज्यांची वयोमर्यादा झालेली आहे असे विद्यार्थी सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. ही अतिशय आनंदाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 म्हणजे एक्झाम फी बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 450 रुपये राहणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता 350 रुपये परीक्षा शुल्क राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास सुद्धा मान्यता देण्यात येत आहे. बघा, अशा प्रकारे हा महत्वाचा GR आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या GR आतली फक्त तुम्हाला महत्वाची माहिती तुमच्या समोर मी सादर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या टेलिग्रामच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हा GR मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. हा GR बघा, राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढलेला विद्यार्थी मित्रांनो. हा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.